रामकृष्ण हरी नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आजचा दिवस आहे 79वा. बघा खूप गुलवाई थंडी आहे. हे दिंडोरी शहर आहे. बघा पुढे दिंडोरी शहर आहे, नर्मदा मैया आहे. आणि बघा सगळे आमचे परिक्रमाशी चाललेले आहेत. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बिहार सर नर्मदे हार. का थंडीचा हा स्वाद घेऊन राहिले शेख. नर्मदे यार, खूप थंडी आहे आज. का कुत्रा आहे 6 दिवसापासून आमच्या बरोबर आहे. हे सगळे परिक्रमाशी आहे. बघा हर नर्मदे. शिंदे ताई आहे, नर्मदे हार. शिंदे बाबा, जाधव बाबा, नर्मदे हार. शका शका गोलक ताई शका. हर नर्मदे यार, नर्मदे हार. गुले ताई बिहार सर नर्मदे हार. जाधव ताई हर नर्मदे. बघा हो जेवण आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. खूप नर्मदा माहिती तटावर आज गरम गरम चहा आहे आणि शेकोटी शकतायत सगळे. रामघाट 5 किलोमीटर आहे पुढं आणि पुढं 3 किलोमीटर दुधी घाट आहे. खूप छान असा प्रवास हो राहिला थंडीचा. हे लुकानपूर गाव आहे. हे गावागावात नर्मदे हार, नर्मदे, नर्मदे हार, नर्मदे हार. छोटे मोठे गाव आहे, दुर्गम भाग आहे आणि खूप छान असे लोक सेवा पण करतात. नर्मदा परिक्रमास्थांची चहा पोहे आपणही तोंडाने नाही मागितलं, परंतु नर्मदे हार म्हणलं आपण थोडं जरी वाटतं बसलो विश्रांतीला, या शेवटचे राहतात. विश्रांतीला जरी बसलो तरी आतून नर्मदा मैया येते. नर्मदे यार, नर्मदे. कोणचं गाव बाबाजी? कुजली. हे असे दुधी घाट किती नाही 5. बघा हे. आणि तिथं वर अंगणात तरी बसले त्यांच्याच थोडं विश्रांतीला, तर आतून नर्मदा मैया येते. बाबाजी चाय लिहिलो, खूप अशा प्रकारे प्रेम देतात. जेल लिहिलो. आणि हा दिंडोरी जिल्हा आहे, दुर्गम भाग आहे. नर्मदा मैयाचं पाणी, परंतु बरड जमिनी पिकत नाही काही, आणि तरी नर्मदा मैयाची परिक्रमास्थांची सेवा करतायत. खूप छान या लोकांना वंदन आहे. हे खुजली गाव आहे. बघा हे माता माऊली आमच्या अंगणात बसल्यात. नर्मदे यार. हे नळे बाबा आहेत आणि हे पुण्याचे दादा आहेत. खूप छान असे सेवा करतात. अंगणात जरी बसला आपण विश्रांतीला तर हो. नर्मदे यार. कोणचं गाव भेटाय? उदरी. उदरी. बघा हे चहा उकळते चुलीवर. माता माऊल्या इथं नर्मदामध्ये अंगणात जरी बसलं तरी लगेच नर्मदा मैया. हां हां हां. चाय पेलो, जल्लेलो. माता खूप अशा प्रकारे कोणतरी दुकानात जातं, बिस्किटचे पुढे घेऊन येतं. खूप सेवा आहे. हरा नर्मदा. बाबा जिकडे पाहा तिकडे सगळे कोरडवाहू वावर आहे. नर्मदा मैया तर जुळजुळ वाहती मधून, परंतु हे अशी बरड वावर आहे. दगड गोट्याचे रान आहेत. माती पण लाल आहे, परंतु का पिकत नाही हेच हा माझ्या पुढं कोड आहे. आपल्या खडकाव माती आणून लोकांनी वावर तयार केलेत. आणि इकडं एवढं सुंदर हा भाग आहे. नर्मदा मैया मधून वाहते. अगदी 200-300 फुटावर आहे माझ्यापासून नर्मदा मैया. गाया म्हशी चालतात. माझ्या पुढं असं कोड आहे काही वावर का पिकत नाही. गेले जवळजवळ 9 वर्षापासून मी चालतो या रस्त्याने. एक हो पाणी मुबलक आहे, सगळं मुबलक आहे. लाईट आहे, टावर गेलेले आहे आणि का पिकत नाही कोड आहे. होय. आणि परंतु सेवेला पण कमी नाही हो महाराज. खूप सेवा करतात ते लोक हो. अक्षरशः ते बारकाली मुलं, घरात ते मोठे व्यक्ती, बुजुर्ग व्यक्ती, आणि त्यांना नेसायला पांघरण्याला कपडे सुद्धा सोयीचे नाही. अंगणे छान आहे, सगळं टापटीप पण आहे. त्यांच्या घासातून आपल्याला अर्धा घास देतात. ते खाऊ घालतात नर्मदा प्रवाशांना रात्री किंवा केव्हा बी. 1-2 परिक्रमाशी गेले दारात तर लगेच जेवल्याशिवाय पुढे जाऊन देते नाही. हे जमीन का पिकत नाही कोड होतं मला. आज उनगाडणारच नाही. आणि नर्मदा मैया की जय. मात गंगे हर नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना सकाळी खूप छान असं देवरा गावातून प्रस्थान झालं. दिंडोरी शहर आहे, जिल्हा आहे. सामने देवरा गाव आहे आणि भवतारिणी माता नर्मदा मंदिर आहे त्या गावामध्ये. धर्मशाळेमध्ये रात्री मुक्काम होता. सकाळी प्रस्थान झालं. गरम गरम पोहे सगळ्यांना 5:30 वाजता चहा. पुढे गावागावातून अनेक अशा प्रकारे माता भगिनींनी चहाची सेवा केली, बिस्किटं. आता आलेलो आहे बघा माझ्या तटाने. सगळा प्रवास होता सकाळपासून. एक 14 किलोमीटर आलेलो आहे आणि खूप थंडी होती बरं का महाराज आज. पुढं बा सफेद दिसतं तुम्हाला, झूम करून दाखवतो. हे शेषघाट, दुधी घाट म्हणतात त्याला, संगम येतो. आणि आज दुपार भोजन इथं आमचं दुपार भोजन आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा चंदन घाट आहे. हर नर्मदे हार. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा इथं दुधी घाट आलेलो आहे, शेषघाट म्हणतात त्याला. आणि खूप छान नर्मदा मैया वाहते, आवाज येते. गाया म्हशी पाण्यातून चाललेल्या आहेत नर्मदा मैयाच्या पात्रातून. आणि खूप मोठं पात्र आहे बरं का. हा इथं दुपार भोजन आहे आमचं. हे शेषघाट आहे.
बघा हा दर्शन घ्या आता नर्मदे. बघा हा नर्मदेश्वर महादेव भगवान आहे आणि खूप छान अशा प्रकारे इथं मूर्ती आहे. या ठिकाणी दिवा तेवत असते. नर्मदे पंढरपूर बाबा आहेत, लाया टाकीत आहेत हे टाक. बघा हे बिजादरी 2 किलोमीटर राहिले, पुढं इथून 7 किलोमीटर राहिले चंदनघाट. आजचं अंतर जवळजवळ लगभग 30 ते 35 किलोमीटर आहे. रोडनं काय कुठं किलोमीटरची दगड नाही, परंतु खूप अंतर आहे. आजचं नर्मदा परिक्रमा पायी करत असताना पायी सांगतात आम्हाला का अंतर वाढलेले. आज माझ्या समेत आता जाधव बाबा आहेत आणि नर्मदे यार पंढरपूर बाबा आहे. आदेश 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 पायी सांगतात का आज अंतर वाढले सगळ्यांनी आणि पण खूप रस्त्याने उत्साह आहे आणि उद्गम इकडं अमरकंटक उंच भाग आहे. एक छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे आणि अमरकंटक अनुपूर जिल्हा लागला बरं का. आज हा प्रवास जिल्हे गेले आता शेवटचा दक्षिण तटाने चालू होते. बिलासपूर आहे छत्तीसगड. आणि बघा हे रम्य वाट एकदम छान. आता 4 वाजलेले एक 1.5 तास अजून आम्ही आश्रमात जाते चंदनघाट. 2026 हो खूप छान आणि खूप छान असं तिथे देखाव आहे नर्मदा मैयाचा. बघा असे आश्रम सगळे बसलेले बघा. व्यवस्था इथं देवी संगम आहे, अनुपूर जिल्हा आहे. आणि हे जे पुण्याचे जे आपलं मित्रमंडळ आहे ते सेवेला येत असतं. दर्शना दिवसभर होत आहे. आणि हा चंदनघाट आहे बघा. चंदनघाट आलेलं आहे नर्मदा जयंती दिवशी. खूप छान असा उत्सव झाला इथं नर्मदा जयंतीचा. बघा चंदनघाट आहे माझ्या समोर. जाधव बाबा आहे, पंढरपूर बाबा, गोलकताई. चला गोलकताई, वागतवरे ताई, नर्मदे यार नर्मदे यार. चला आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हा चंदनघाट आहे. सूर्य मावळ दिशेने चाललेला आहे आणि खूप छान असा आश्रम आहे बरं का इथं. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना या आश्रमात दरवेळेस आमचा मुक्काम राहतो नर्मदा माय तटावर. राम नर्मदे यार. सीताराम सीताराम. बघा खूप छान असा आश्रम इथं. चला आता आश्रमात जाऊया आता. नर्मदे यार नर्मदे नर्मदे यार. खूप गर्दी आहे आज आश्रमात. दिवस मावळतीच्या दिशेला चाललेला आहे. खूप असा सीन आहे या ठिकाणी. चंदनघाट आहे आणि खूप छान अशी आजचा विश्रांती बरं का आमची. आज चंदनघाट विश्रांती आहे. बघा हे पुणेवाल्या महिला भगिनी पुरुष वर्ग इथं सेवा करतायत. नर्मदा धर्मशाला इथं. आणि खूप छान असा एक आज दिवसभराचा भंडारा पण होता. आज खूप छान असा इथं जेवण पण झाले आता. आणि हो आजची विश्रांती आमची या ठिकाणी राहीन. आज 79वा दिवस आहे. खूप छान आज दिवसभराचा प्रवास झाला. 30 ते 32 किलोमीटर आलेले आहे. सकाळी देवरा गावातून प्रस्थान झालं. भवतारणी नर्मदा मंदिर त्या ठिकाणी धर्मशाला होती. दुपारा शेषघाट दुधी आश्रम दुपार भोजन झालं. आणि आज विश्रांती चंदनघाट आहे, धर्मशाळा आहे. आणि खूप छान असा इथं पुणेवाल्या ज्या महिला आणि पुरुष वर्ग इथं सेवा करतायत. हरार नर्मदे हरार नर्मदे. मच्छिंदर गोरक्षाया आदेश. शुभरात्र शुभरात्र शुभरात्र.